यानंतर आणखी एक दिवसभरातली मोठी आणि महत्त्वाची बातमी। देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेतील। देशाचे मुख्य न्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शपथ देतील। यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे खासदार उपस्थित राहतील। संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सेनेच्या तिन्ही दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल आणि मग निरोप दिला जाईल। राष्ट्रपतींच्या शपथविधीचा कार्यक्रम नेमका असतो तरी कसा, जाणून घेऊयात। 10:15च्या सुमारास 10 अकबर रोड करून राष्ट्रपती भवनाकडे रामनाथ कोविंद यांचं प्रस्थान होईल। यानंतर राजघाटावर ते श्रद्धांजली देणार आहेत। लष्करी अधिकारी कोविंद यांना प्रणव मुखर्जींच्या भेटीसाठी घेऊन जातील। मुखर्जी कोविंद यांच्यात सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। साधारणपणे 10:30च्या सुमारास ही चर्चा होईल। यानंतर 12:05 कोविंद यांची बग्गीतून मिरवणूक निघेल आणि याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कोविंद यांची भेट घेणार आहेत आणि यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व मान्यवर प्रस्थान करतील आणि 12:30च्या सुमारास शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। भारताचे सरन्यायाधीश नव्या राष्ट्रपतींना शपथ देतील। लष्करातर्फे 21 तोफांची सलामी दिली जाईल आणि यानंतर नवे राष्ट्रपती देशाला संबोधित करतील आणि यानंतर आजी माजी राष्ट्रपती आसनांची सुद्धा अदलाबदल करतील। मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नव्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनाची सैर घडवतील। नवे राष्ट्रपती म्हणून आता रामनाथ कोविंद हे शपथबद्ध होणार आहेत।